नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अगदी सोपी अशी हेअरस्टाईल करून दाखवणार आहे। ही जी हेअरस्टाईल आहे ती ज्यांना अजिबात येत नाहीत तेही अगदी करू शकतील, इतकी सोपी आहे। तर आधी पहिल्यांदा आपल्याला केस आपले व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत। केस विंचरून झाले की त्या केसांची आपल्याला एक पोनीटेल आहे ती बांधून घ्यायची आहे। पोनीटेल बांधून झाले की परत एकदा आपल्याला व्यवस्थित आपले केस आहेत ते विंचरून घ्यायचे आहेत। केस विंचरून झाले ना की त्याच्यानंतर आपल्याला केसांचे छोटे छोटे असे पार्ट घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला रोल करत जायचे आहेत। रोल करताना तुम्हाला एका साइडनेच रोल करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला दोन पहिल्यांदा रोल घ्यायचे आहेत। तर इथे आपला एक रोल आहे तो कंप्लीट झालेला आहे। आता परत एकदा मी थोडासा असा केसांचा भाग घेतलेला आहे आणि परत एकदा एक रोल करत आहे। तो पण बघा मी लेफ्ट साइडलाच रोल करत चाललेली आहे। आणि हे जे रोल करताना आपल्याला जर का चूक झाली तर ते केस आहेत ते आपले कसे दिसणार आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे बघा रोल करताना तुम्ही जर का एकाच साईडने दोन्ही जर का रोल केलात तर तुमची हेअरस्टाईल पूर्णपणे बिघडून जाऊ शकते। जसं की आता इथे स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल, ह्या चुकीच्या पद्धतीने रोल केला तर अशा पद्धतीने तुमचे हे दिसणार आहेत आणि तुम्हाला योग्य पद्धतीने केलं तर तुमचे रोल जे आहेत ते या पद्धतीने दिसणार आहेत। आता हे रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिल्यांदा आधी आपल्याला केसांचे रोल करायचे आहेत। ते मी बघा लेफ्ट साईडनेच जो रोल आहे तो केलेला आहे। एक रोल आपला केसांचा झालेला आहे। आता दुसरा रोल आपण पण लेफ्ट साईडलाच करत आहोत। दोन्ही जर आपले केसांचे रोल आहे ते लेफ्ट साइडने केलेले आहेत। आता इथे दोन केसांचे रोल मिळून परत एकदा आपल्याला हे केस जे आहेत ते ह्यांचे रोल करत जायचं आहे। तर ते रोल करताना मात्र तुम्हाला राईट साईडला करायचं आहे। म्हणजे बघा पहिल्यांदा जे दोन तुम्ही रोल करणार ते लेफ्ट साइडने करायचे आहेत, त्या दोन रोलचे मिळून जो एक रोल तुम्ही करणार तो मात्र तुम्हाला राईट साइडने करायचा आहे, तरच तुमची ही हेअरस्टाईल आहे ती व्यवस्थितपणे दिसणार आहे। आता हे रोल आपले कंप्लीट झाले की त्याच्यानंतर त्या रोल जे आहेत त्यांना आपल्याला रबर बँड आहे तो लावायचा आहे। जसं तुम्ही ब्लॅक कलरच्या रबराचाच वापर करायचा आहे। इथे मी वेगवेगळ्या कलरचे रबर वापरले, पण तुम्हाला मात्र ब्लॅक कलरचेच रबर इथे वापरायचे आहेत। आता आपले सगळे रोल जे आहेत ते व्यवस्थित असे कंप्लीट झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, एक जो आपला डोनट असतो म्हणजे जो बन असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा आपल्या पोनीटेलच्या इथे आपल्याला बन आहे तो लावून घ्यायचा आहे। हा बन लावून झाला की त्याला आपल्याला यू पिन लावायचे आहेत, म्हणजे आपला बन आहे तो अगदी व्यवस्थितपणे राहू शकेल। त्यानंतर आता हे जे आपले रोल केलेले आहेत त्यांचे दोन पार्ट आपल्याला करायचे आहेत। एक पार्ट आहे तो आपल्या बनच्या वरून असा फिरून आपल्याला घ्यायचा आहे आणि जसजसे तुम्ही हा जो केस आहेत हे जसजसे तुम्ही फिरवणार आहात ना तसे तसे तिथे तुम्हाला जे आपले केसांचे पिन असतात, यू पिन किंवा बॉबी पिन असतात, तर ते तुम्हाला लावून घ्यायचे आहेत। एक पार्ट आपला पूर्ण कंप्लीट गोल फिरून झाला की त्याच्यानंतर दुसरा जो केसांचा भाग आहे तोही आपल्याला तशाच पद्धतीने फक्त तो दुसऱ्या साईडने फक्त आपल्याला फिरून घ्यायचा आहे। बाकी काही ते करायची आवश्यकता नाही, अगदी सोपी अशी हेअरस्टाईल आहे। फक्त इथे ज्यावेळी तुम्ही यू पिन लावणार आहात तर ते मात्र तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे लावायचे आहेत आणि जे मी तुम्हाला रबर सांगितलेले आहेत ते मात्र तुम्हाला ब्लॅक कलरचेच वापरायचे आहेत, जेणेकरून ते रबर आहे ते आपले दिसणार नाहीत। आता बघा एक साईड जी आहे आपली ती आपली कंप्लीट झालेली आहे। आता जो राहिलेला केसांचा जो दुसरा भाग आहे तो आपल्याला उलट्या साईडने म्हणजे आपण पहिल्यांदा लेफ्ट साईडने फिरून घेतला आहे, आता आपण राईट साईडने हा जो भाग आहे तो केसांचा फिरून घ्यायचा आहे। तर तो सगळ्या व्यवस्थित असे केस दिसतील या पद्धतीनेच ते केस आपल्याला घ्यायचे आहेत आणि बस तिथे आपल्याला यू पिन आणि बॉबी पिनचा वापर करायचा आहे आणि बस आपली ही जी हेअरस्टाईल आहे ती अगदी सोप्या पद्धतीने अगदी 5 मिनिटाच्या आत तुम्ही ही जी हेअरस्टाईल आहे ती करू शकणार आहात आणि खूप सुंदर दिसते ही हेअरस्टाईल। फक्त आपल्याला जी मी तुम्हाला एक म्हणजे तुमची चूक होऊ शकते ती मी तुम्हाला दाखवलेली आहे, तर ती गोष्ट फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे। तर मैत्रिणींनो, आपली इथे हेअरस्टाईल आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि जे आपले केसांचे क्लिप असतात त्यातला कोणताही जो सूट होणारा असेल त्या हेअरस्टाईलला तशा प्रकारचा तुम्ही इथे क्लिप आहे तो लावू शकता, दिसायला खूप सुंदर दिसणार आहे। तर आजची ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।